हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अभिराज कलेक्शन। आजचा हा व्हिडिओ असणार आहे होम टूरचा। जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मी कधी ना कधीतरी माझा होम टूर दाखवणार आहे। सो इथे पहिला आधी आपण देवाऱ्याचा होम टूर घेऊया। माझे बाप्पा आहेत इथे सगळे, ते तुम्हाला दिसत आहेत का? हे बघा, हे आहे आमचा देवारा, छोटासा देवारा आहे। त्यात गणपती बाप्पा आहे, देवी आहेत। हे बघा, आता मी तुम्हाला माझा होम टूर दाखवते। सो लेट्स गो। गणपती बाप्पा मोरया, साईनाथ महाराज की जय। सो स्टार्टिंग आपण इथून करूया। हे माझा दरवाजा आहे, दरवाज्यावर आहे शुभ लाभ। इथे मी ओम काढला आहे। बॅकग्राऊंड जो आवाज येत आहे त्याला इग्नोर करा। इथे बाकीचे लोकसुद्धा राहतात। इथे स्वस्तिक आहे, ते श्री आहे। इथे पुन्हा एकदा मी हे दोन आपण जे चिन्ह असतं ते काढलेलं आहे। हे आहे जवाचं तोरण, हे जे भाताचं तोरण, जे ओरिजिनल भात आहे हे त्याचं आहे। हे भाताचे तोरण आहे। हे बघा, हे मी ऑनलाईन मागवलं होतं, हे माझं प्रोडक्ट आहे। हे जर कोणाला हवं असेल त्यांनी मला लवकरात लवकर व्हॉट्सअप करा। आणि हे मी डाळका लावला आहे। आता आमच्याकडे गणपती बाप्पा आता जस्ट होऊन गेलेला आहे आणि ते वरती आहे तोरण, सुंदर असं तोरण। सो चला आता आपण घरात एंटर करूया। इथे मी छान असं लटकन लावलेलं आहे, हे बघा। चला आता आपण एंटर करूया घरात। मध्ये असं एक छोटंसं घर आहे। घरात एंटर केल्यानंतर पुन्हा एकदा मी दाराच्या मागे सेम ॲज इट इज, सेम जसं मागे होतं पुढेच तसंच मी सेम मागे काढलं आहे। हे एक गुड तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स येतात तुमच्या घरात, हे तुम्हीसुद्धा करा। हे मी थोडंसं गोमूत्र घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद टाकायची। आधी हे गोमूत्र आणि हळद ह्याचं आधी करून घ्यायचं। हे दोन चिन्ह, हे स्वस्तिक आहे, पुन्हा इथे दोन चिन्ह आहेत शुभचिन्ह। नंतर मग गोमूत्र टाकून हळद पिंजर टाकायची आणि हे इथे ओम काढायचा आणि इथे आपलं स्वस्तिक काढायचं। सो हे माझं मागचं दरवाजा आहे हा। तर इथे मी असं पडदा लावलेला आहे। आता हे म्हणाल तुम्ही हे काय आहे, तर हे इथे आपण ते पॉझिटिव्हसाठी आहे, पॉझिटिव्ह वाईब्ससाठी। सो इथे लावायचं। ते पॉझिटिव्ह वाईब्स म्हणजे काय आहे, जे आपण होळीमध्ये जेव्हा धूळ असते आपली ती होळीची, ती नेक्स्ट डे आणून आपण आपल्या घरात ठेवायचं। सो तिथे अशी कोणाची बाहेरची वाईट नजर, बाधा वगैरे असं काही लागत नाही असं म्हणतात। सो इथून आलेलं आहे, दरवाजाच्याच बॅक साईडला आहे, इथे हे लटकवायचं आहे। जे मी इथे कधी कधी बॅग्स लावते गोवाच्या, गोवा म्हणजे माझा नवरा अरुण, त्याचे मी बॅग्स लावते कधी कधी जागा नसेल तर घरात। सो कारण आमचं घर छोटं आहे त्यामुळे आम्हाला थोडं ॲडजस्ट करावं लागतं। इथे वरती मी हे जे ह्याच्या आपलं काय म्हणतात इस्त्रीसाठी ठेवलेलं आहे, इस्त्रीचं आहे हे, इस्त्रीचं म्हणजे आता हललेलं आहे चांगलंच, परत सेट करायला लागणार आहे कारण माझ्याकडे गणपती बाप्पा होते। सो थोडं माझं घर थोडं मेस झालेलं आहे, सो त्याला इग्नोर करा। पण हा व्हिडिओ खूप दिवस म्हणत होती दाखवायचा म्हणून मी आज बनवला। भले घर मेस असो काय असो, पण मी हा व्हिडिओ बनलेला आहे आज। इथे मी कॅलेंडर लावलेलं आहे वरती, त्याच्याच बाजूला आहे घड्याळ आमचं टाकटूक आता वाजलेलं आहे 11:30, 5 मिनटं कमी आहेत। सो या टायमाला मी व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला तुमच्यासाठी खास। आणि हे आहे आमचं कबड, हे छोटंसं कबड आहे अभिराचं, त्याच्यामध्ये त्याचे कपडे आहेत। आणि हे सगळं हा जो सगळा पराक्रम आहे दिसतोय तुम्हाला, हा सगळा तिनेच केलेला आहे। हे तिला ड्रॉइंग खूप आवडतं। सो हे जे आहे हे तिने केलेलं आहे, हे मी केलेलं आहे। सो तिला ड्रॉइंग खूप आवडतं, हे ड्रॉइंग करायला। सो यात तिचे कपडे आहेत, हा पूर्ण कबड तिचा आहे। आणि इथे आम्ही हँड सॅनिटायझर अजूनही यूज करतो, बाहेरून कुठून आलो की यूज करतो। हे माझे ते पॉकेट्स ठेवते मी, वॉलेट इथेच असतात बाहेर, असे पैसे पण आम्ही इथेच ठेवतो असे, इथे कोणी असं काय बिल्डिंग अपार्टमेंटमध्ये राहतो तर काय असं खूप चोरीचा वगैरे काय प्रश्नच येत नाही। हे इथे माझ्या मिस्टरांना हे बघा, इथे हे अवॉर्ड मिळालेला आहे, कशामध्ये मिळालं आहे, कॅरममध्ये, विस्त्रामध्ये आहे तो।
सो त्याला हे कॅरममध्ये त्याला चॅम्पियनमध्ये मिळालेलं आहे. हे माझ्या हे सुद्धा त्याला ऑफिसमधूनच मिळालं आहे गिफ्ट. हे माझ्या लेकीचं आहे. हे आहे तिला प्री स्कूलमध्ये मिळालेलं असं हे लिटिल एंजल म्हणून आहे प्री स्कूल इथे विक्रोळीला. तर तिला ते बेस्ट स्टुडंट म्हणून मिळालेलं होतं. आणि हे आपलं आहे ॲलोवेरा मॉइश्चरायझर. हा जो आहे कोन जो आम्ही गणपतीला बिचारीला लावायला आणला होता पण तो राहूनच गेला कारण वेळच नाही मिळाला. आम्हाला खूप गडबड होती गणपतीमध्ये तर ते हे राहूनच गेलं अख्खाच्या अख्खा. असं पण तिला स्कूल इंटरनॅशनल स्कूलमध्ये हे अलाउड नाही आहे पण ती जिद्दच करत होती की मला हवं आहे. आणि हे जे आहे झाड ते माझ्या मिस्टरांना ऑफिसमधून ॲज अ गिफ्ट मिळालेलं होतं. पुन्हा एकदा त्यांनी काहीतरी जिंकलं होतं. असा तो खूप ॲक्टिव्ह आहे. त्याला काय ना काय मिळतच असतं. आम्ही तिन्ही टकली म्हणेन मी आता. तिन्ही डोकी आमच्या सगळे ॲक्टिव्हच आहोत आम्ही. सो त्याला हे मिळालं होतं ते मी. आणि हे फेंगशुईचं आहे म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणेचं घर हे आहे. ते घरातच ठेवायचं असतं. आणि हे आहे माझं जे मी हे करते काय म्हणतात हिलिंग करते हे त्याचं बुक आहे. याच्यामध्ये हे जे पेन आहे रेड आहे ब्ल्यू आहे आणि ग्रीन आहे. सो हे आणि हे डायरी आहे. याच्यामध्ये मी हे करते आपलं लिहिते जे मला विश असतात त्या माझ्या पूर्ण हे त्याचं बुक आहे. इथे आहे माझा लॅपटॉप ज्याचा मी माझं एडिट करते सगळे व्हिडिओज वगैरे एडिट करते माझे. हा इथे असतो लॅपटॉप. आणि आपण ह्याला काय म्हणताय सो हे बुक आहे जे आपण त्याच्यामध्ये मॅनिफेस्ट करतो ते हे माझं बुक आहे. सर्वात आधी तर हिलिंग म्हणजे हे काही जादूटोना वगैरे नाही आहे. हे युनिवर्सशी तुम्हाला कनेक्ट करतं. तुम्हीसुद्धा हिलिंग करा. हिलिंग हे खूप छान आहे. तुम्हाला मनाला शांती मिळते. घरात पॉझिटिव्हिटी येते. घरच्या लोकांना पॉझिटिव्ह तुम्ही ठेवू शकता. तुम्ही सुरक्षा कवच तुम्ही देऊ शकता. हे बघा माझं असं ब्रेसलेट आहे हातात. या हातातसुद्धा आहे आणि या हातातसुद्धा आहे. त्याच्याने खूप फरक पडतो जसं मला आलेला आहे. माझा हा अनुभव आहे पर्सनली. सो मी तुम्हालाही सांगते हिलिंग हे करा. हिलिंग हे बेस्ट आहे. सो हा याच्यानंतर इथे देवारा आलेला आहे आमचा जो मी तुम्हाला स्टार्टिंगलाच दाखवला. आणि हा बघा हां देवाऱ्यानंतर हे इथे मी पोती ठेवलेली आहे. छोट्या आमच्या पोती आहे. एक साईबाबांचं हे चरित्र आहे ते. आणि इथे आहे कापूर. ते आहे आमचे धूप हे विभूती आहे गणपती बाप्पाची आहे. असे का आम्ही काय अशा विभूती वगैरे वापरत नाही. गणपतीच्या मंदिरात आम्ही गेलो की आवर्जून घेऊन येतो. ते माचीस आहे. याच्यामध्ये तांदूळ आहेत जे आपल्याला लागतात. इथे दुसरं तांदूळ आहे. दुसरे म्हणजे माझ्याकडे इथे बघा हे आहे देवी आहे अन्नपूर्णा माता जिचे आम्ही दर फ्रायडेला चेंज करतो तांदूळ. सो ते काढून आम्ही याच्यात ठेवतो. आणि याच्यात दुसरे तांदूळ आहेत नवीन तांदूळ भरलेले आहेत. आणि याच्यात मागे हळद कुंकूचं आहे ठेवलेलं आहे. हे मला बॉक्स माझ्या गोवाला मिळालेले होते ऑफिसमधून दिवाळीमध्ये. याच्यामध्ये ग्रीन टी होती. ग्रीन टीचा बॉक्स मी असा यूज केलेला आहे. जुगाड केले आहे. आणि हे आमचं हे धूप दाखवायचं ते मी एव्हरी थर्सडेला दाखवते. इथे त्याच्याच बाजूला इथे तेल ठेवलेलं आहे देवासाठी. इथे आहे आमचा नवीन टी व्ही जो आत्ताच रिसेंटली घेतलेला आहे. हा तिसरा टी व्ही आहे. काय ग्रेट आहे ना तिसरा टी व्ही. लोकांकडे 10 वर्ष वापरतात. आमच्याकडे हा तिसरा टी व्ही आहे. हा क्रोमाचा आहे. आम्ही RCTमध्ये मॉलमध्ये जाऊन हा घेतला आहे. हा तिसरा का आहे तो पहिला आमचा फुटला क्रोमाचाच होता. दुसरा होता तो त्याच्यावरती त्याचं हे गेलं होतं डिस्प्ले गेला होता. म्हणजे 4 वर्ष 5 वर्ष मी यूज केले पण तरी पण. आणि हा आत्ता रिसेंटली आणला आहे मागच्याच महिन्यात ज्याची आम्हाला चांगलीच फोडणी लागलेली आहे. हा 16,000चा आहे पण आम्हाला ते सगळं ते गॅरंटी वॉरंटी जे काय असतं ते करून आम्हाला 18पर्यंत गेलेले आहे. सो एक्स्ट्रा आमचे 3,000 गेलेले आहेत. 2-3 हजार गेलेले आहेत. त्याच्यामध्ये तो भुर्जंड आम्हाला लागलेला होता गणपतीचं बाप्पाच्या वेळेला कारण तो पण खर्च होता आमचा गणपती बाप्पाचा. आणि इथे पण गेला. आता मी तुम्हाला इथून दिसते. आता मी आंघोळ केली आहे डोक्यावर म्हणून. आणि हे मागे बॅकग्राऊंड तुम्हाला ते दिसते ते कपडे वगैरे. सो छोटी जागा असल्यामुळे आम्ही वरती टांगतो ते तुम्हाला दाखवते मी आता. आणि याच्यानंतर इथे मी हे ठेवलं आहे अबिराचं पिगी बँक आहे.
पिगी बँक जिथे ती पैसे कलेक्ट करून टाकते. याच्यामध्ये बरेच पैसे आलेले आहेत गोळा आणि 500-500च्या नोटच आहेत. पण ती म्हणते आई राहू दे, काय मी तर लहान आहे, ती आता सेकंडला आहे, तिला काय कळतंय. ती म्हणाली राहू दे, याच्यामध्येच आपण असं नंतर काहीतरी चांगलं यूज करू. तिला याच्याशी काय मॅटर पण नाही आहे हे पैशाची वगैरे, पण ते आणून टाकते याच्यामध्ये. ज्यांना जे कोण देतात त्याचे आजी आजोबा जे कोण जे काय असेल, आबा तिचे पप्पा वगैरे, बाबा म्हणते, पप्पा नाही म्हणत वडिलांना, बाबा म्हणते, तर त्याच्यामध्ये आणून टाकते. मी कधी पैसे वगैरे कसे काय देत नाही तिला. ते बाबा देतो तिची आजी देते, तिला ती मन्नू म्हणते, आणि माझे पप्पा म्हणजे तिला ती आबा म्हणते. हे ते देतात 3 जणं, तर ते त्याच्यामध्ये कलेक्ट करते ती. आणि प्लस हे आहे आपला लाफिंग बुड्डा, जो आहे आपला काय म्हणतात गुड लकसाठी आहे. हा गुड लकसाठी मी ठेवला आहे. सो त्याच्याच नंतर इथे आम्ही खाली टीव्हीच्याच खाली इथे असे अभिराचं हे खेळण्यांसाठी मी बॉक्स, हा आहे ॲक्च्युली, हा मी खूप जुगाडू आहे मी, आयडियाज लावलेत मी. हा आहे लॉन्ड्रीचं येतं ना ते बॉक्स बॅग, ती लॉन्ड्री बॅग येते मोठी, ही ती आहे. पण ह्याच्यात मी काय केलेलं आहे, गणपती, आता तुम्ही म्हणाल ही चादर कसली ठेवली आहे, ते वरती पसारा नाही आहे. ही चादर ह्याची आहे गणपती बाप्पाची, जो आमच्याकडे गणपती बाप्पा येऊन गेला त्याची आम्ही इथे ठेवलेली आहे. आम्ही ती धूत नाही, आम्ही वर्षभर अशीच ठेवतो, म्हणजे त्याची आठवण म्हणून की तू आमच्याकडे आहेस अजून. अशा काही गोष्टी आहेत आणि ज्या आम्हाला म्हणजे त्याच्यातून आम्हाला हे होतं, म्हणजे पॉझिटिव्ह अशी एनर्जी येतं. म्हणजे माझं तरी आहे असं म्हणणं की तुम्ही धुवू नका, ती अशीच ठेवा वर्षभर आणि नंतर यूज करा ती. पण आता मी इथेच का ठेवली आहे, थोडं मला कबड वगैरे सगळं परत लावायचं आहे, कारण सगळं मेस झालं आहे. प्रोग्राम असला घरात की असं सगळं होतं. सो इथे मी ठेवले, नंतर मी ती आत ठेवणार आहे. आणि हे आहे का त्या अभिराचं मी बोलली जसं, हे ड्रॉइंगचं सगळं हे सगळे ठेवलेच तिचे मी, कलर्स वगैरे हे जुगाड केल्या सगळ्याच्या. याच्यात सगळे A to Z कलर्स आहे, हे सगळं कलर्सनीच भरलं आहे बघा. इथून ते इथपर्यंत खालपर्यंत इथे दिसतं ना तुम्हाला, काळोख आहे. हे सगळे कलर्स आहेत तिचे. इथे कलर बॉक्स आहे, हा ह्याच्या अख्खा कलरने भरलेला आहे बघा हे सगळं. आता तुम्ही हे म्हणाल इथे काय आहे, तर हे मी गणपतीला लेडीज लोकांच्या ओट्या भरते. जेवढ्या लेडीज येणार ते सगळ्यांच्या ओट्या भरते. आणि हे नारळ आहेत, एक्स्ट्रा नारळ झाले जमा, ते आहेत. ते सगळं मला आता हळूहळू सगळं करायचं आहे, सगळं ठेवायचं आहे बघा. ह्या ओट्या आहेत, दिसते का काळ खूप कामाचा आहे. तो मोबाईल जुना झाला आहे, त्याचं लाईट वगैरे नाही आहे, तर मी नवीन घेणार आहे. माझा बड्डे येत आहे या मंथमध्ये, तुम्हाला नक्की सांगेन डेट त्याची काय आहे ती. तुम्ही मला विश करा, भरभरून सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओज कसे वाटतात हे नक्की सांगा. सो इथे मीठ हे ठेवलेलं आहे. याच्यानंतर हे पाण्याचं आहे, जे आम्ही पाणी मागवलं होतं पण ते एक्स्ट्रा झाले आहेत. आता हे काय करायचं, आम्ही तर बाहेरचं यूज करत नाही पाणी. आता मग ह्याचं काहीतरी विचार करायला लागणार आहे मला, कारण पूर्ण अख्खं भरलेलं आहे. ते मी गेस्टसाठी मागवलं होतं, एक संपला, एक आहे. पण आता ह्याचं काय करायचं तुम्ही मला कमेंट्स करून सांगा, मला आयडिया द्यायचं मी काय करू. आणि हे आमचे आहेत अभिराचे इनी मिनी पॉंकी, हे सगळे मिनी आहे, इथे जे आहेत सगळे टॉईज. तसं त्याच्यानंतर खाली आहे हे बस्ता आहे, जो मी ध्यान करताना घेऊन बसते. आणि त्याच्याच खाली आहे, त्याच्यावरती ठेवलं आहे बिचारीच्या माझ्या लेकीच्या, हे आहे अभिराचं स्टडी टेबल आहे. त्याच्यावरती हे सगळं मी ठेवलं आहे पसारा. हा बघा, पसारा नाही म्हणता ना, हे पण कामाचंच आहे. पण आता थोड्या दिवसासाठी मी ठेवणार आहे, कारण जोपर्यंत पूर्ण क्लिअर होत नाही. त्याच्या आतमध्ये सगळं स्टडी आहेत, स्टडी बुक्स आहेत, तिचे बॅग्स असते स्कूलमधून आल्यावरती. चला आता पुढे वळूया थोडं. चला आता इथूनच लेफ्टला गेलं की आपण, आता आपला हा सोफा आहे, जो मी दिवाळीत केला होता, बनवून घेतला होता. माझी विश होती की त्याचे कवर्स आणि हे जे वरचे आहेत हे सगळे हे खूप खराब झाले होते आतले, त्याचे पिलोज ते बनवून घेतले नवीन. आणि हा सोफा आता छान बऱ्यापैकी वाटतं. पहिला एकदमच हे डल झाला होता, खूप वर्ष मी तो यूज केला, वरचे कवर्स वगैरे. आणि हे आता तुम्ही म्हणाल हे असं काय ठेवलं आहे, त्याचं कवर मी धुवायला घेतलेलं आहे, अभिराचं आहे हे. सो आताही बरं वाटतं ना. आता हा असं कवर आहे, हा सोफा सेट आहे. सोफा सेटच्या वरतीच मी बरोबर हे लावलं आहे आय कॅचर, जे घरात तुम्ही शिरल्या कोणाची अशी असते मनात, कधी सगळेच सारखे नसतात. सो त्याच्यासाठी मी हे लावलेलं आहे. हे घरासाठी सुद्धा चांगलं असतं, पॉझिटिव्ह एनर्जी येते. सो हे तुम्ही सुद्धा असंच लावा. त्याच्याच बाजूला इथे गुड नाईट आहे, हे माझं
चार्जिंग आहे, चार्जर. आणि ही माझी फेवरेट जागा आहे. ह्याच्याच खाली मी इथे बसून, इथेच तुम्हाला इथे खाली बसून तुम्हाला व्हिडिओज बनवते. ही माझी फेवरेट जागा आहे. जरी मी काम करत असली, ऑर्डर्स असल्या माझ्या, तरी मी इथेच बसते. इथून डायरेक्ट टी व्ही बघते. टी व्हीवर हातात कप असतो कॉफीचा, तो बघता बघता तिन्ही काम एकदम करते. ऑर्डर्स घेते, टी व्ही बघते आणि कॉफी पिते. सो एका वेळेला सगळी कामं होतात माझी. चला आता त्याच्यानंतर आपण वळूया इथे फ्रीजच्या इथे. आता तुम्ही म्हणाल, आता बघा थोडं घर माझं थोडं आहे, मी तो आधी सांगितलं मेस आहे, गणपती बाप्पा होते म्हणून. सो इथे आहे माझं, मी इथे ठेवते चपातीचा डब्बा. अगेन हे वास्तूचं आहे, त्याच्यात काच आहे, काचमध्ये स्टोन्स ठेवले आहेत. तिथे गणपती होतं त्याच्यामुळे केळी आमच्याकडे खूप जमा झाली आहेत. अजून एक पिशवी भरून केळी आहे, पण आता एवढी एकदम खायची म्हणजे एक डेंजर आहे. सो इथे मी केळी ठेवली आहेत, त्यातली काही काळी झाली आहेत, ती टाकून द्यायची. ॲपल्स आहेत, ओपन का ठेवलं आहे, तसे बंद करून ठेवलं ते खराब होतात. आणि इथे हा आमचा डब्बा आहे खाऊचा, जो मी मेशोवर मागवला होता ऑनलाईन. आय थिंक 145ला आहे, 145 रुपीजला आहे. सो तुम्ही पण मागवून घ्या. तो बंद असलं तोंड त्याचं की असं वरून की छान वाटतो. आता तो ओव्हर झाला आहे, ओव्हरलोडेड झाला आहे, त्याचं तोंड असं वरती आलेलं आहे. त्याच्याच बाजूला मी ते स्पून ठेवलेले आहे, स्पूनचं. आता आपण जाऊया किचनमध्ये. इथून किचनमध्ये आल्यावरती बोर्ड आहे जे आपलं कनेक्टेड आहे फ्रीजला. एक मिनिट सेट करते. हां, याच्याच खाली मी भांडी ठेवते अशी. आता मला भांडीला काहीतरी जुगाड, त्याच्याच खाली आहे हे, एक मिनिट, हे आहे कांदे बटाट्याचं टोपलं आणि त्याच्यावरती अशी मी भांडी ठेवते. आता मला भांडीला मी आता नवीन मागवलेलं आहे स्टँड, सो हे इग्नोर करा. इथे आहे माझी मांडणी, त्याच्यामध्ये आहे हे डबे, हे टोप आहेत, मोठे डबे आहेत. हे आपलं मीठ, हळद, सगळं त्याला म्हणतात साखर, जाडा मीठ आहे हे सगळं, हळद वगैरे. छोटंसं स्टँड आहे, छोट्याशा घरात छोटंसं स्टँड आहे. तिथूनच बाहेर आलं की आहे हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, जे माझ्या मागे सगळं दिसतं प्रॉपर. इथे मी झाड लावलेलं आहे, हे झाड आहे. आता मी ते जाळी लावली आहे, आता ओपन करून दाखवत नाही. हे झाड आहे ते ह्याचं आहे, निळं फुल आहे ना, ते शंकराचं निळं फुल असतं, त्याला काय म्हणतात विसरली मी आता, ते आहे. तुम्ही कमेंट्स करून सांगा की त्या फुलाला काय म्हणतात, मी आता विसरली आहे. त्याच्याच बाजूला ते आहे जास्वंदीचं फूल, हे झाड आहे, हे बाजूला आहे ते. इथे ही आणि ही कुंडी आता रिकामी आहे, ती मला भरायची आहे. त्याला आता शेंगा आल्या आहेत, सुकल्यात त्या शेंगा, त्याच काढून मी इथे याच्यात लावणार आणि याच्यात लावणार आहे. सो ते चांगलं मस्त निळे फूल येतात ते, त्याला काय विसरली मी आता सांगायचं. आणि हे आहे माझं पुसायचं रॉड, म्हणजे मी आधी पुसते. डस्टबिन, आणि तिथूनच मग परत आत आलं की मग इथे मी छोटासा मग ठेवला आहे, जो मी रात्री किचन असेल, इथे बघा माझं किचन आहे, रात्री जेव्हा मी किचन धुते तेव्हाचं हे इथे मिक्सर ठेवला आहे. हे सगळे डबे आहेत, याच्यामध्ये राशन आहे. हा बेसिन आहे इथे कोपऱ्यात, ते ब्रश आहे, इथे बेसिन आहे. इथे व्हाईट का लावलं आहे कारण ते थोडंसं लिकेज आहे म्हणून. इथे हंडा आहे, जो मी चांगला पोक काढला आहे, त्याला घासता पडला तो. इथे पण पोक काढला आहे, धडपड खूप असते आमच्या घरात, सकाळची खूप घाई असते. आणि हे अभिराचं खास गो गरम आहे, अभिराचं हे पाणी असतं, जी ती अभिरा झाल्यापासून ते आत्तापर्यंत तिला आम्ही उकळलेलंच पाणी देतो, बाहेरचं पाणी देत नाही. त्याचबरोबर हे रिकामी भांडं असतं आमचं, त्याच्यावरती ते ठेवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर हा कुकर आहे, इथे टोप आहे, त्याच्यामध्ये चवळी विजत घातली आहे, आज चवळीचा बेत आहे. आणि त्याच्यानंतर आहे हे तेलाचं भांडं, हे बघा हे तेलाचं भांडं आहे, ते ठेवते मी. आता वळूया अजून पुढे. तिथूनच पुढे आलं की आहे टॉयलेट, बाथरूम आहे आमचं आतमध्ये, दाखवते. हा वॉशरूम आहे, एकच मिनटं. हा वॉशरूम आहे छानपैकी, त्याच्या आतमध्ये इथे टॉयलेट आहे. सो कंबाईन आहे हे. त्याच्याच बाजूला आलं की इथे आहे आमची मशीन, वॉशिंग मशीन सेमी आहे, मी काय ऑटोमॅटिक ठेवली नाही. पाणी असतं पण मी नाही ठेवली आहे, कारण खर्चात खर्च नको. हा माझा खूप कपाट जुना झालेला आहे. बघा मी आता केळी बोलली होती, केळी खूप आहे त्याच्यात, बघा केळी पूर्ण केळी भरली आहे, ती मी आता काढून ठेवणार आहे केळी. आणि हे माझं आहे कपाट, छोटंसं कपाट,
छोटं नाही आहे, मोठं आहे चांगलं. हे इथे मी पहिली आधी कामाला होती, अभिरा होण्याच्या आधी ॲज अ अकाउंटंट. पण नंतर तिला कोणी बघायला नाही आहे सांभाळायला, सो मी ते सोडून दिलं जॉब. आता मी घरूनच सगळं करते. हा आमचा टी व्हीचा बॉक्स जो आता मी आज आणलेला आहे, तिथूनच हे जरा इथे लटकवले मी कपडे, कारण कपडे खूप झालेले होते 2 दिवस, सो मी ते जुगाड करून टाकले आहे. ते हे बघा, आमच्याकडे कपडे खूप झालेले आहेत, कारण 2 दिवसाचे कपडे हळूहळू धुते मी. त्याच्याच नंतर इथे आम्ही गणपतीला यावेळेला हुलाहुलचा डेकोरेशन केला होता, पण तो आता अभिराने यूज केला आहे. बोलते मीच घेणार आता खेळायला ते. त्याच्यानंतर हा आमचा आहे छोटासा AC, मिनी AC, छोट्या घरात छोटा AC. सो हे मला सकाळी बरं पडतं, जेव्हा मी लादी पुसते तर हे सुकवायला मला हा AC बरा पडतो. आणि त्याच्यात हे ताट, हे प्लेट्स आहेत, पण आता मी हे टाकून देणार, कारण हे आपण असे यूज करत नाही, फक्त काय फेस्टिवल असेल, म्हणजे आता गणपती होते म्हणून मी आणले होते. हे बऱ्यापैकी आहेत, बघू याचं काय होतं का नंतर प्रोजेक्ट वगैरे समजा अभिरेला स्कूलमध्ये असेल तर. पण आता याच्यात आम्ही जेवणार नाही. आणि याच्यानंतर हे सगळ्या चाकी आहेत, ज्या अभिराच्या बाईकच्या गाडीच्या आहेत. बाईक म्हणजे बायसिकल म्हणजे 2 टायरवाली, म्हणजे सायकल हे तिचं आहे. आणि हा बोर्ड आहे. सो हे असं माझं छोटंसं घर आहे, सो हे माझं असं छोटंसं घर आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट्स करून सांगा, की छोट्याशा घरात तुम्हाला कसं वाटतं. हे कपडे जे लटकत आहेत ते इग्नोर करा, कारण आता आमच्याकडे फेस्टिवल होऊन गेलेलं आहे, गणपती बाप्पा होते. आज मी गाऊनवरच शूट केलेलं आहे, आज मी तुम्हाला दिसणार नाही. सो हे कसं आहे छोटंसं घर माझं, तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्हाला होम टूर दाखवायचं होतं, मला हे छोटंसं होम टूर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि ह्या रूमची जवळजवळ किंमत आहे, किती आहे ते तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा. मग मी तुम्हाला सांगते या छोट्याशाच रूमची किंमत किती आहे. ती छोटा आहे रूम, पण आमचं मन खूप मोठं आहे. सो भेटूया पुढच्या व्हिडिओत. कसा व्हिडिओ वाटला हे नक्की सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, भरभरून प्रेम द्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, साईनाथ महाराज की जय.